नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर बघा मंडळी, 3 ऑक्टोबर 2024 वार गुरुवार या दिवशी शारदीय नवरात्राला सुरुवात होणार आहे. आणि या शारदीय नवरात्रामध्ये आपण जास्तीत जास्त आपल्या कुलदेवीची माता भगवतीची आपण सेवा करत असतो. पण या सेवेमध्ये आपल्याला कुठली सेवा करायची आहे की जी माता भगवतीला खूप आवडेल अशी सेवा ती आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ. अतिशय प्रभावी अशी सेवा आहे ही. आणि आईला म्हणजे माता आई भगवतीला सर्वात आवडती तिची कुठली सेवा असेल तर ती आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ. आणि या नवरात्रामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहेत. तर बघा, या सेवेमुळे आपल्या घरामध्ये असलेल्या कुठल्याही प्रकारची आपली अडचण असो, कुठलाही समस्या असो, आजारपण असो, आर्थिक समस्या असो, कुठलेही प्रॉब्लेम आपले या समस्येमुळे ते दूर होत असतात. त्यामुळे सर्वांनी आपण ही दुर्गा सप्तशतीचा पाठ आपल्याला आपल्या घरामध्ये या नवरात्रामध्ये करायचा आहे. पण तो पाठ कसा करायचा हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहू. त्याचबरोबर एका दिवसामध्ये आपल्याला 2 पाठ कसे करायचे हे देखील पाहू. त्याचबरोबर आपल्याला 7, 14, 28, 108 जर आपल्याला पाठ करायचे असतील तर ते कसे करायचे आणि ते करण्यासाठी आपल्याला काय त्या पुस्तकामधलं, त्या ग्रंथामधलं आपल्याला काय काय वाचायचं आहे हे देखील आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आपल्याला सर्वात अगोदर दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ आपल्या घरी आणायचा आहे. जर तुमच्या घरी असेल तर ठीक. आता बघा, आता सर्वात अगोदर हे ग्रंथ 2 प्रकारचा असतो. एक संस्कृत मध्ये असतो आणि एक मराठी मध्ये असतो. जो तुमच्याकडे जो तुम्हाला भेटेल तो असू द्या. बघा, तर आपल्याला सर्वात अगोदर ग्रंथ आपल्याला जेव्हा पाठ करायचा आहे तर पाठ करायच्या अगोदर आपल्याला आपल्या अंगावर, आपल्या शरीरावर गोमूत्र टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरच आपल्याला पाठाला सुरुवात करायची आहे. आणि बघा, सर्वात अगोदर आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं आहे 1 वेळेस. त्याच्यानंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ, 1 माळ आपल्याला 99 मंत्र घ्यायचा आहे. आणि जर तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ एखाद्या समस्येसाठी जर तुम्ही करत असाल तर तुम्ही 1 माळ गायत्री मंत्राची सुद्धा घ्यायची आहे. बघा, गायत्री मंत्राने कुठल्याही सेवेमध्ये जास्त पावर येते असं म्हटलं जातं, म्हणून तुम्ही गायत्री मंत्राची 1 माळ घ्यायची आहे. ते झाल्याच्या नंतर बघा, आपल्याला सर्वात अगोदर आता आपल्याला देवी कवच वाचायचं आहे. त्याच्यानंतर अर्गला स्तोत्र, त्याच्यानंतर किलक स्तोत्र, त्याच्यानंतर रात्री सूक्त आपल्याला पाठ हे आपल्याला पठन करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 1 ते 13 अध्याय आपल्याला पूर्ण वाचून घ्यायचे आहेत. 1 ते 13 अध्याय पठन झाले त्याच्यानंतर आपल्याला तंत्रोक्त देवी सूक्त, प्राधानिक रहस्य, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य आणि हे आपल्याला पठन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला सिद्धकुंजिका स्तोत्र पठन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर श्री सूक्त आपल्याला श्री सूक्त जे आपल्या नित्य सेवेमध्ये आहे आणि सिद्धकुंजिका स्तोत्र सुद्धा आपल्या नित्य सेवेमध्ये आहे. तर हे आपल्याला पठन करायचं आहे. आणि हे पठन केल्याच्या नंतर आपल्याला शेवटच्या पानावर जे क्षमा प्रार्थना स्तोत्र आहे ते पठन करायचं आहे. बघा, जेव्हा आपण हे सर्व पठन करतो, पूर्ण हा ग्रंथ जेव्हा आपण पठन करतो तेव्हा आपला एक पाठ होत असतो. अशा प्रकारे आपल्याला जर आपण पाठ केला तरच आपली सेवा देवी आईपर्यंत पोहोचत असते, तेव्हा आपला पूर्ण पाठ होत असतो. आता बघा, या नवरात्रामध्ये आपल्याला हे शारदीय नवरात्र सुरू आहे तर या नवरात्रामध्ये आपल्याला जास्तीत जास्त पाठ करायचे असतात. मग आपल्याला एका दिवसामध्ये जर बघा, आता आपल्याला या नवरात्रामध्ये आपण एका दिवसात 1 जर पाठ करणार असाल तर या प्रकारे तुम्हाला पाठ करायचा आहे. आणि जर तुम्ही 7 करणार असाल, 9 करणार असाल तर एका दिवसात 1 पाठ होऊन जातो. पण जर तुम्ही 14, 28, 51 असे पाठ करणार असाल तर आपण कसं वाचायचं, काय वाचायचं हे पुढे पाहू. पण त्या अगोदर बघा, जर तुम्ही 108 पाठ करणार असाल तर तुम्हाला कसं हे पारायण करायचं, कसं पाठ करायचे हे आपण पाहू. बघा, आता 108 दिवस आपल्याला 108 आपल्याला पारायण करायचे आहे तर 108 दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे. पण ही सेवा जर तुम्हाला लवकर करायची आहे, आता 108 तुम्हाला पाठ जर लवकरात लवकर करायचे आहेत तर तुम्ही काय करायचं आहे. बघा, 108 दिवस
जरी तुम्हाला करायचे असले तरी तुम्ही कुठले कसं वाचू शकता हे पाहू. बघा, तुम्हाला जेव्हा 108 पाठ करायचे असतात तर त्यामध्ये तुम्हाला थोडीशी सवलत दिलेली आहे. तर आपल्याला कसं वाचायचं, पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे, जो की आपण कुठलंही पारायण करत असताना आपण संकल्प करतो. तर आपण श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये नारळ आणि खडीसाखर घेऊन जायची आहे. तिथे आपल्याला स्वामी महाराजांना सांगायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला तुमची जी कुलदेवीचं मंदिर जर जवळ असेल, एखाद्या देवीचं मंदिर जर जवळ असेल तिथे, किंवा जर नसेलच मंदिर तर केंद्रामध्ये जरी तुम्ही देवीच्या समोर नारळ आणि ओटीचं साहित्य ठेवलं तरी चालतं. आणि मंदिरामध्ये जाऊन आपल्याला देवीला यथाशक्ती आपल्याला नारळ फोडा, किंवा जर शक्य झाल्यास ओटी सुद्धा तुम्ही भरू शकता. पण नुसतं नारळ जरी फोडलं तरीही चालेल. आणि देवीला प्रार्थना करायची आहे की हे जी मी सेवा करत आहे, दुर्गा सप्तशतीचे 108 पारायण मला करायची आहे, ती माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या आणि माझी जी काही समस्या आहे ती तुमची समस्या देवीला बोलून दाखवायची आहे. आणि बघा, आता हे झाल्याच्या नंतर आपल्याला 1 ते 13 अध्याय पहिल्या दिवशी आपल्याला काय वाचायचं आहे. जेव्हा आपण 108 आपण पारायण करणार आहोत तर आपल्याला पहिल्या दिवशी आपल्याला देवी कवच सुरुवातीला 3 माळी घ्यायच्या, नाहीतर 2 माळी घ्यायच्या. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ आणि एक नवार्णव मंत्र. आणि जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही गायत्री मंत्राची घेऊ शकता, नाहीतर 24 वेळेस म्हटलात तरीही चालेल. त्याच्यानंतर आपल्याला दिव्य अर्गला स्तोत्र वाचायचं आहे. देवी कवच, अर्गला स्तोत्र, किलक स्तोत्र, हे 3 स्तोत्र वाचायचे आणि 13वा अध्यायापर्यंत आपल्याला वाचन करायचं आहे. हे झाल्याच्या नंतर शेवटी डायरेक्ट आपल्याला क्षमा प्रार्थना घ्यायची आहे. आणि दररोज 108 दिवस आपल्याला 1 ते 13 अध्याय, फक्त 1 ते 13 अध्याय आपल्याला दररोज पठण करायचे आहेत. हे सगळं आपल्याला वाचायची गरज नाही. जे आपण सुरुवातीला आणि शेवटी आपण वाचतो हे आपल्याला दररोज वाचायची गरज नाही. जेव्हा आपण 108 दिवस आपल्याला पारायण करायचं आहे. तर 108 पाठ करताना आपल्याला या गोष्टी करायच्या आहेत. आणि शेवटच्या दिवशी तुम्हाला जे शेवटी दिलेलं आहे बघा, रहस्य आहेत, प्राधानिक रहस्य, मूर्ती रहस्य, हे जे आहे हे आपल्याला शेवटच्या दिवशी आपल्याला पाठ करायचे आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल, पहिल्या दिवशी आपल्याला हे सुरुवातीचे 3 वाचायचे आणि जेव्हा आपल्या 108 दिवस पूर्ण होतील तेव्हा आपल्याला शेवटचं वाचायचं आहे. आणि यामध्ये जर तुम्हाला काही मासिक धर्म आला तर तेवढे 4-5 दिवस आपल्याला पठण करायचं नाहीये. याच्या व्यतिरिक्त आपल्याला या सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाहीये. फक्त आपण हे मासिक धर्मामधील किंवा आपल्या घरातलं कुणाचं जर सुतक पडलं तर तेवढे दिवस सोडून आपण या व्यतिरिक्त आपल्याला या सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही. असं नाही की आज वाचलं मग उद्या राहू दे, परवा वाचेल, असं करायला जमत नाही. जर तुम्ही असं केलं तर तुम्हाला पूर्ण ग्रंथ वाचावा लागतो, जो की पहिल्यापासून शेवटपर्यंत पूर्ण वाचावा लागतं. पण जर तुम्ही 108 दिवस रेग्युलर करणार असाल तर तुम्ही दररोज फक्त 1 ते 13 अध्याय तुम्ही पठण करू शकता. आता बघा, जर नवरात्रामध्ये तुम्हाला 14-28 जर तुम्हाला पाठ करायचे असतील तर ते कसे करायचे हे आपण पाहूया. बघा, आता 14 पाठ करायचे आहेत आपल्याला, तर दररोज आपल्याला 2 पाठ करावे लागतील. आणि 28 पाठ करायचे असतील तर आपल्याला 28 पाठ करायचे असतील 9 दिवसामध्ये तर आपल्याला दररोज 3 पाठ करावे लागतात. तर आता 3 पाठ करायचे आहेत. आता समजा आपल्याला 2 पाठ करायचे आहेत. 14 दिवस समजा आपल्याला या नवरात्रामध्ये 14 पाठ करायचे आहेत तर कसे करायचे बघा. सर्वात अगोदर आपल्याला 3 माळी जप घ्यायचा, देवी कवच वाचायचं. देवी कवच पासून आपल्याला ते 3 कवच वाचून घ्यायचे, रात्री सुक्त वाचायचं. त्याच्यानंतर 1 ते 13 अध्याय आपल्याला पूर्ण वाचायचे आहेत. पण बघा, जर तुम्ही हे एका दिवसामध्ये तुम्हाला 2 किंवा 3 पाठ करायचे असाल तर तुम्हाला ही मी जे सांगणार आहे ते करायचं आहे. पण जर तुम्ही सकाळी 1 पाठ आणि संध्याकाळी 1 पाठ करणार असाल तर तुम्हाला हे चालत नाही. तुम्हाला सकाळी 1 आणि संध्याकाळी करणार असाल तर तुम्हाला पूर्ण पाठ वाचावा लागतो, पूर्ण पुस्तक आपल्याला, पूर्ण ग्रंथ आपल्याला वाचावा लागतो. पण जर तुम्ही एकाच वेळेला बसून, एक मांडी आपण पारायण म्हणतो, एकाच वेळेला बसून तुम्ही करणार असाल तर तुम्ही हे करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, देवी कवच पासून आपल्याला 1 ते 13 अध्याय पूर्ण वाचून घ्यायचे. त्याच्यानंतर परत आपल्याला 1 ते 13 अध्याय, फक्त 1 ते 13 अध्याय वाचायचे. आणि त्याच्यानंतर शेवटचं जे आहे, जे
मूर्ती रहस्य, प्राधानिक रहस्य, हे तीन चार रहस्य काय आहेत ते वाचायचे आणि त्याच्यानंतर क्षमा प्रार्थना घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा तुमचे 2 पाठ होतात. पण हे कधी जेव्हा तुम्ही एकाच वेळेला वाचत असाल तर तुम्हाला हे अशा प्रकारे तुमचे एका दिवसामध्ये 2 पाठ होऊन जातात. तर तुम्हाला 9 दिवसामध्ये तुमचे भरपूर पाठ होऊन जातात आणि भरपूर मोठी सेवा तुमची आई भगवतीच्या चरणी तुमची रुजू होते. पण बघा, लक्षात घ्या की तुम्हाला जर सकाळी एक आणि संध्याकाळी एक पाठ करायचा असेल तर तुम्हाला पूर्ण ग्रंथ वाचावाच लागत असतो. तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की 108 जर आपल्याला पाठ करायचे असतील तर काय काय वाचायचं, जर आपल्याला 28 14 पाठ करायचे असतील तर कसं काय काय वाचायचं, आणि दुर्गा सप्तशतीचा एक पूर्ण पाठ करण्यासाठी काय काय वाचायचं, हे सर्व आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ते तुमच्या लक्षात आलंच असेल. तर ही सर्वात प्रभावी आणि सर्वात महत्वाची, देवीची सर्वात आवडती सेवा आहे. नक्की सर्वांनी या नवरात्रामध्ये ही सेवा करा. बघा, तुमचे सर्व अडलेली कामं, लग्न न जमणे, कुठल्याही प्रकारची अडचण असो, ते सर्व अडचणी तुमच्या दूर होतील. तुमच्या मनातील सर्व इच्छा आई भगवती पूर्ण करेल. इतकी प्रभावशाली ही सेवा आहे आणि आई भगवतीचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहील. त्यामुळे सर्वांनी या नवरात्रामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ करायचा आहे. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.